नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 34व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहे. नमस्कार डॉक्टर. आज आम्हाला ब्लड प्रेशर याबद्दल कुंडली काय सांगते त्याच्याबद्दल जरा माहिती द्या. ब्लड प्रेशर काय हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचं एक्सप्लेनेशन देत नाही. आता ब्लड प्रेशर हे का होतं की एकतर तुमचं पेरिफेरल म्हणजे रक्तधमनी आहेत ते जाड झालेत, त्याची भिंत जाड झालेत, किंवा तुमचं रक्ताचं प्रमाण वाढलेलं आहे. हे दोन गोष्टी आहेत. आता हे कशावरनं कळतं पत्रिकेमध्ये? पत्रिकेमध्ये ह्याच्यामध्ये कळते की रक्ताचं ह्याचं कंट्रोल कशामध्ये आहे, मंगळावर आहे. आणि पंपिंग करणारा हार्ट आहे, त्याचा अधिपती कोण आहे? रवी आहे. आता तुमच्या पत्रिकेत जर मंगळ चांगला असेल, सुस्थानात असेल, उच्च स्थानात असेल आणि त्याच्यावर सुग्रहांची दृष्टी असेल तर तुमचं रक्ताभिसरण चांगलं असतं. आता पंपिंगच बरोबर नाही, म्हणजे रवी जर चांगला नसेल तर तिथे पंपिंग चांगलं होणार नाही आणि त्यामुळे पंपिंग न चांगल्या झाल्यामुळे प्रेशर कमी होणार, म्हणजे लो ब्लड प्रेशर होणार, असं असतं. आणि हे सगळं 6व्या स्थानातून कळतं का? नाही, सगळं 6व्या स्थानावरून करणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे त्याची तिथी ग्रह असतात. एक तर लग्नस्थान पाहिजे, तुमचं लग्नस्थान उच्च असेल आणि सर्वोत्तम असेल तर तुम्हाला धाड काही करा, तुम्हाला काही आजार होणार नाही. जर त्याच्यामध्ये डिफेक्ट असतील तर ते 6वं स्थान मग आपलं इफेक्ट चालू करतं. 6व्या स्थानाचा ग्रह 6व्या स्थानावर दृष्टी असलेले आहे. पण प्रत्येक ग्रहाला प्रत्येक अवयवाचं आधिपत्य दिलेलं आहे. ओके, थँक्यू.